महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी माणसापुढं आमचे वाद काही मोठे नाहीत. मग आता हा युगो कशाला हवा दोघांनाही. मित्र हो, नमस्कार. गेल्या 1.5 महिन्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची मोठी चर्चा आहे. चर्चाच होते, ठोस असं काहीच घडत नाही. पण ही चर्चा मात्र सतत वेगवेगळी वळणं घेत असते. महाराष्ट्र आणि मराठी माणसापुढे आमच्यातले वाद काही मोठे नाहीत असं राज ठाकरे म्हणाले होते. तुम्हालाही आठवत असेल. मोठं कौतुक झालं महाराष्ट्रामध्ये. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बघा लगेच प्रतिसाद दिला होता. आणि आता काय हो, ठाकरे बंधू लगेच एकत्र येतील अशी अनेकांना अपेक्षा होती. पण तसं पाहिलं तर बघा, 2 बंधू एकत्र येणं आणि 2 राजकीय पक्ष एकत्र येणं यामध्ये मोठा फरक आहे. राजकीय पक्ष एकत्र येताना बरीच गणितं सोडवावी लागतात, काही समीकरणं जुळवावी लागतात. दोन्ही बाजूकडून सध्या सकारात्मकता दिसत असली तरी राज ठाकरे यांच्याकडून अत्यंत सावधपणे पावलं टाकली जात आहेत. एकत्र यायचं असेल तर बघा, मागं काय घडून गेलं होतं, कोण कोणाला काय म्हटलं होतं, हे दोन्ही बाजूनी विसरणं आवश्यक असतं. मनसेकडून म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून मात्र तसं घडताना दिसत नाही. उद्धव ठाकरे यांनी मात्र बघा भूतकाळावर लगे पांघरून टाकून ते रिकामे झाले. काय म्हणाले बघा ते, आमच्यात तसे काही वाद भांडणं नव्हती, पण तरीही त्यांना काही वाटत असतील तर आज ती मिटवून टाकली असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला. काही पावलं सुद्धा पुढे टाकली. यानंतर आता दोन्ही पक्षाचे नेते सकारात्मक वक्तव्य करीत आहेत. मनसेकडून मात्र 11 वर्षापूर्वी घडलेल्या घटना उकरून काढल्या जात आहेत. राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार संदीप देशपांडे, हे संदीप देशपांडे पुन्हा भूतकाळामध्ये जाताना दिसत आहेत. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीआधी भाजप शिवसेनेची युती तुटली. त्यावेळेला आम्हाला भाजपाकडून युती करण्याची ऑफर होती. पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन केला आणि आपण एकत्र येऊया अशी भूमिका मांडली. त्यामुळं आम्ही थांबलो. आम्ही भाजपासोबत गेलो नाही. त्यानंतर घडलेला प्रकार अनेकांना माहीत आहे. आम्ही AB फॉर्म पण थांबवलेले होते. शिवसेनेचे नेते अनिल देसाई आमच्या बाळा नांदगावकरांना सांगत होते की थांब जरा, दुपारी बोलू, संध्याकाळी बोलू. त्यांनी फक्त चालढकल केली. त्यांनी आमची युती होऊ दिली नाही आणि स्वतःही केली नाही. असे कटू अनुभव आम्हाला गेल्या काही वर्षामध्ये आलेले आहेत. त्या अनुभवाच्या शिदोरीवर आम्ही आता बोलत आहोत असं हे देशपांडे म्हणाले. दुधानं तोंड पोळल्यामुळं आम्ही आता ताक सुद्धा फुंकून पितो आहोत असं देशपांडे म्हणतायत. आता जर शिवसेनेला युती खरंच करायची असेल तर ठाकरे बंधू मधील प्रश्न केवळ एका फोन कॉलने सुटू शकतो. तुम्ही एक कॉल करू शकता, पण आम्हाला केवळ झुलवत ठेवायचं आहे की काय, ही शंका आमच्या मनामध्ये येते. ती दूर करण्यासाठी आधी विश्वास निर्माण व्हायला हवा. उगे आम्ही सकारात्मक आहोत असं म्हणून चालणार नाही. संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे सातत्यानं सकारात्मक असल्याचं सांगतात. पण फक्त बोलण्याला काही अर्थ नाही, त्यानुसार कृती व्हायला हवी अशी भावना या देशपांडे यांनी व्यक्त केली. म्हणजे खरं तर युतीच्या चर्चेची सुरुवात ही कोणी केली होती बघा, तुम्हालाही आठवत असेल. या सगळ्या प्रकरणाची सुरुवात राज ठाकरे यांनी केली. मग ती सुद्धा कॅमेरा समोरच केली होती ना हो. त्यांनी तरी कुठे उद्धव ठाकरे यांना फोन केला होता? आता त्यांचे नेते म्हणतायत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना एक फोन करायला हवा, सगळा प्रश्न सुटेल. तसं पाहिलं तर ते दोघेही म्हणतात ना, महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी माणसापुढं आमचे वाद काही मोठे नाहीत. मग आता हा युगो कशाला हवा दोघांनाही. शेवटी दोघेही भाऊच आहेत. दोघांपैकी कोणीतरी पुढे यायलाच पाहिजे ना. आणि तसं नाही घडलं तर ही कोंडी कशी फुटणार, हा प्रश्न कसा सुटणार, आणि मग युतीच्या दिशेने वाटचाल तरी कशी होणार. महाराष्ट्राच्या अस्मिता आणि मराठी माणूस यासाठी दोघांना खरंच एकत्र यायचं असेल तर मग बाकीच्या कुठल्या गोष्टी उरकण्याची आता काहीही गरज नाही. सगळं विसरा, भविष्य बघा.
पण पुन्हा पुन्हा तेच ते घिसे पिठे विषय पुढे आणले जात असतील तर दोन्ही बंधूंना महाराष्ट्र आणि मराठी माणसापेक्षा राजकारण अधिक महत्वाचं वाटतं असं म्हणावं लागेल. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. सबस्क्राईब बटन दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.